स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. जयंत पाटील आणि पडळकर समर्थकांमधील राडा अगोदरचे कॉल संभाषण व्हायरल. पडळकर यांचे स्टेटस लावल्याच्या कारणावरून पहा काय झाला होता नेमका वाद. घर बांधायचंय मग आता शहरात कशाला जायचं? कारवे येथील कृष्णानंद स्टील घेऊन आलाय शहरापेक्षाही स्वस्त होलसेल आणि रिटेल दर. आमच्याकडे JSW पत्रा, अपोलो पाईप, अल्ट्राटेक सिमेंट, कालिका सळी, वाळू, बीट आणि फॅब्रिकेशनचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळेल. पत्ता कृष्णानंद स्टील, विटा, तासगाव रोड, MSCB शेजारी, कारवे. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. हॅलो 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 हॅलो. ऐक जरा 2 मिनिटं. हा. तुला जर चांगल्या साध्या सोप्या भाषेत मिटवायचं असेल, हम्म. न काय कालवा करता न काय गाजावाजा करता, हम्म. पटकीना पडळकर साहेबांची माफी मागायची. कशासाठी? आणि तुझे व्हिडिओ सोडलेत ना दादा, मी कुठल्या ग्रुपला पाठवलेलं नाही, फॉरवर्ड केलेलं नाही. मी तुला फक्त सांगतो, ऐकून घे. मी माझ्या स्टेटसवर ठेवलं का तर मी मान्यच करतो ठेवलं म्हणून. हा, का ठेवलं? थांब थांब का ठेवलं म्हणजे मला एक गोष्ट सांग, तू आमच्या नेत्यांच्या वरती, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वरती जर बोलत असेल तर मी का बोलायचं नाही? तुला जसा राग येतो का नाही तुझ्या नेत्याबद्दल, तसं मला पण राग येत असेल का नाही? तू जनतेचं काचावर घ्या. तू जनतेचं बिनत्याचं मला नको सांगू त्या जयंत पाटला. हे बघ दादा, ऐकून घे. ओंकार पुकळे, काय नाव तुमचं? ओंकार पुकळे हा. माझा. तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर सांगतो. तुम्ही जसं बोलताय किंवा काय करताय का नाही, मला पण कायदा कळतो, मला पण प्रशासन कळतं. मी जाऊन तुम्हाला तुमच्याबद्दल मी पण जाऊन तक्रार देऊ शकतो तिथं. बिनधास्त कुठल्या पोलीस चौकीला जाणार आहे ते सांग. बिनधास्त ओंकार पुकुळे, तालुका मान, जिल्हा सातारा, जाऊन माझ्या नावानं कंप्लेंट दे. माझा मोबाईल नंबर दे, मी त्याला भेट नाही. पण असं बरोबर नाही ना पुकळे साहेब. नाही, कशासाठी मी भेटत बिनकारण नाही. तुम्ही असल्या गोष्टी बोलताय? बरं ते तू बाबा आहे ना, तुला माफी नाही मागायची. हॅलो. माफी मागायची म्हणजे कुठल्या पद्धतीनं माफी मागायची? कशासाठी? काय मी पण काय तुमची काय दमदाटी म्हणून ऐकायचं काय मी तुमचं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा? ठीक आहे. ओके बरं असू दे. ओके, काहीच करू नका, काहीच करू नका. आमच्या पद्धतीने करतो आम्ही. ओके. अरे दम देतोस का दादा तुम्हाला? अरे दम देत नाही, तू दम दे. काय एवढा छान आहे तुला दम द्यायला? मग तू कशाला एवढं यानं बोलतेस? तुला तर कळेल की रे, कशाला तू बोलतो? अरे विचार, आदरणीय तुमच्या नेत्यांना विचार. गोपीचंद पडळकर साहेब माझ्या ऑफिसला आलेले आहेत, मी पण त्यांचा कार्यकर्ता होतो. विचार त्यांना काय परिस्थिती आहे ती. टीका करतोय आणि ब्रह्मशेठला पण विचार माझे काय संबंध आहे त्यांच्याशी. तुम्ही कोण लागा कशाबद्दल बोलताय नाही त्या गोष्टीचं? मी माझ्या याच्यावर काय ठेवलंय तू ऐक जरा. मी काय ठेवलंय त्याचं बघ. जेव्हा माणूस 9 वर्ष अर्थसंकल्प मांडतो त्या माणसाच्या बद्दल तुम्ही बोलताय, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही हे शब्द वापरताना? तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलताय? अरे त्या जयंत पाटील साहेबांचं काय तुम्ही विचार करताय? तुम्ही काय त्यांच्या जवळ या म्हणजे मग कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे त्यांची ती. आणि कशासाठी प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्यावर बोलायचं आणि तुम्ही मोठं व्हायचं? कशासाठी करताय रे? गरज काय आहे जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायची? जयंत पाटील ओळखतो का तुला? मला ओळखतेत, चांगलं ओळखतेत. लाव, घे त्याला कॉन्फरन्सला, बघू तुझा फोन उचलतोय का. मी पडळकरांना घेतो, माझा फोन नाही उचलला तर बोल. मस्त. पडळकर साहेबांना सुद्धा मी बोलू शकतो डायरेक्ट. मग कर जोड फोन पडळकरांना. पण मला काय म्हणायचं आहे ओंकार, ऐकून घ्या. हे तुझं माझं काय आहे? मला काय म्हणायचं ऐकून घे. तसा तुला राग आला तुझ्या नेत्याबद्दल ठेवला म्हणून, तसंच माझ्या नेत्याबद्दल ठेवला म्हणून मला राग आला. आणि माझ्या वैयक्तिक स्टेटसवर ठेवला का? मी फॉरवर्ड केला का कुठं? का कुठं मी पब्लिश केला का? चौकात बोललो मी कुठं? कसं आहे माहितीये का? ऐका 2 मिनिटं. हा. राजकारण तू पण करतोय, मी पण करतोय. हा हा? हा. म्हणजे तू तुम्ही status शिव्या टाकला, द्यायच्या, तुम्ही काहीतरी बोलायचं ही योग्य आहे का? तरी तू हा. स्टेटस टाकला, हा. तू स्टेटस टाकला, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी तुला फोन चालू झालं. हा. मी जयंत पाटला रोज टाकतोय. आणि मी हा. तर असं नाही, मी तर आई बहिणीनं टाकतोय. हा. आई बहिणीनं त्याला शिवाय देतो. अरे आई बहिणीने टाकताय म्हणजे जयंत पाटलांनी आम्हाला सरळ सांगितलंय, काही गोष्टी जे आपल्या विचाराची नाही त्यांना सोडून द्या. कशाला त्यांच्यासाठी टाइमपास करताय म्हणते? अरे ती बुळाच आहे, ते हा? बुळा आहे म्हणून तसा म्हणला सोडून द्या. अरे तसं नाही रे ओंकार, ऐकून घे. तुझं माझं काय वैयक्तिक कुठल्या गोष्टी नाहीत, पण तू जी बोलतेस का नाही आईवरनं शिव्या देणं किंवा तुझ्या नेत्याची शिकवण आहे का तुला शिव्या देऊन बोलायचं म्हणून? माझ्या नेत्यानं सांगितलं काही गोष्टी सोडून द्या, जे आपल्या विचाराचे नाहीत त्या लोकांना सोडून द्या. तू कशासाठी शिवाय देतोस सांग की?
मला 2 नेते आहेत, एक म्हणजे गोपीचंद पडळकर आणि एक म्हणजे ब्रह्मानंद पडळकर. हा मी गोपीचंद पडळकरांच्या तालमीतला नाहीये, हम्म. मी आहे ब्रह्मानंद पडळकर साहेबांच्या तालमीतला. बरोबर. हा एवढं लक्षात ठेव. मला फक्त ओंकार एकच तुम्हाला सांगायचं आहे की मी काय कुणाची पण तुमच्याबद्दल IP वैयक्तिक काढू कुठली शकतो. गोष्ट बोललेलं नाही. हॅलो. बरं आणि बघ ऐकून घे, भांडण करून काय फायदा मॉबनं नाही. बोलणं किंवा माफी मागणं ही नाही, करणं नाही, ही तुझे. शब्द आहे माफी का तू नाही नाही ही नको मागणार. आहे. ऐक की. मला एक गोष्ट ऐकून घे, मी पण माझी माझे पोस्ट शब्द होती का लिहून नाही घे, ऐक की. तुला बोल वाटलं ना नका. ऐक ना ऐक तू की. पण माझ्या नेत्याबद्दल बोलू नको, मी पण तुझ्या नेत्याबद्दल बोलत नाही. कशासाठी रे? त्यांच्या वैचारिकतेपर्यंत जाण्याची आपल्या दोघांची पण कुवत नाही. बरं ऐक की 2 मिनिटं. हा. तू माझा फोन रेकॉर्ड कर, हा रेकॉर्ड कर आता, चालू कर. कशासाठी? ऐक की, आता 4 वाजलेत. उद्याच्या 4 वाजेपर्यंतच्या आतच तू नाही माफी मागितली तर तुझ्या मी टेंग खाल्लं जाणार कशासाठी? ही स्टेटस वरनं. तू माफी मागणार, अरे माफी मागायचा आणि त्याचा काय संबंध आहे? तू माफी मागणार, लिहून ठेव, तू माफी मागणार. दादा तू ते दुसरी बोलते त्यांचं नाव काय आहे? अरे तुला माझं नाव काय करायचं, तू माफी मागणार. अरे कशाला नाही त्या गोष्टी बोलतोयस? आपल्या तू माफी आपल्या मागणार. ऐकून घे, आपल्या तू घरात माफी नाही दोघांच्या मागणार. एकामेकाची माफ मागायला वेळ नाही कोणाला, नाही त्या गोष्टीला वेळ कशाला नाही, उभत तुला वाढवा वेळ लागलाय? लावणार. हा? तुला वेळच आणणार. अरे वेळ बघ, आणून तुझ्या तुला नेत्याची मारणार. ही शिकवण असेल तर तू तसंच करणार. तुला अरे, नेत्याने सांगितलंय तुला का? वेळच पडळकरांनी आणून सांगितलं का माफी तुला असं मागायला बोलायला? तुला वेळच आणून माफी मागायला लावणार. म्हणजे तुला ह्याचा अर्थ असं की पडळकरांनी तुला असलं शिकवलंय की असं असं कर्म करत जावं म्हणून, तुला माफी बरोबर ना? वेळच आणून म्हणजे मागायला याचा लावणार. अर्थ असा आहे की आमदार गोपीचंद पडळकरांनी तुला शिकवलंय असं असं बोला म्हणून. म्हणजे जे आपल्याबरोबर विरुद्ध बोलते त्यांना शिव्या द्या, त्यांच्या आई बहिणी काढा असं सांगितलंय ना तुम्हाला? तू माझं एक लक्ष ठेव, तुला मी तुझ्या संग बोलाय का, तू एवढा मोठा नाही. तू कुठे मोठा आहेस? तू फोन केलायस मला, मी नाही केलेला तुला तू फोन. एवढा मोठा नाही. तुला अरे फक्त दादा सांगतोय, तू मला फोन केलाय, मी तुला फोन केलेला नाही. तू मला फोन तू करतोय आणि माफी तूच करत नाही. मागणार. किती जणांचं केलं ते सगळ्यांचे नंबर माझ्यापाशी आहेत. तू माफी मागणार. नाही ऐकून घे, तुझी बोलण्याची भाषा आहे ना ती सुधर आधी. फोन कुणासाठी काय ही नाही आहे. तुला आम्ही ओपन म्हणतो, तुला काय करायचं कर की जा. तू काय आम्हाला सांगतो, जा तुला काय अरे करायचं पण तू कर. माझ्या मापा नेत्याची माप कशाला काढतोयस? कोण? तू माझ्या नेत्याची माप कशाला तू काढतोयस कशाला मग? काढतोय? तू कशाला काढतोय? तुला तू काय- काढले काय- तू काढले फालतू म्हणून तुला. माझी काढायची वेळ आली. नाही, बरोबर तुला ना? महिन्याला 10,000 तुला महिन्याला 10,000 देत असेल त्याला पाण्याला हा त्यामुळे म्हणजे तू याचा माफ अर्थ करतोय. तुम्हाला पैसे देऊन पाळले सर पडळकरांनी, असा अर्थ आहे त्याचा. आमच्या रक्ताचं रगीलपणा आहे, रक्तात. हा बरोबर बुळचाट आहे. नाही मी, आमच्या रक्ताचं रगीलपणा आहे. तुम्ही बुळचाट आहे. बरोबर आहे. आमच्या रक्ताचं रग आहे. बरोबर आहे दादा, तुझा रग आहे का नाही? तुझ्या रगापुरतं ठेव. ऐकून घे, मी बेदर आहे. जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायला तुमची तेवढी वैचारिकता नाही. साहेब साहेब काय साहेब तुझा असेल, तू साहेब हा. साहेब आमच्यापाशी करू नको. हा? आमच्यापाशी तू जयंतच म्हण. तू मगाशी म्हणलास ना साहेबांच्यावर पण उलट बोललास ना मगाशी. तू एक सांगतो माझा ऐक, तू माफी मागणार एवढं लक्षात ठेव, फक्त लिहून ठेव. मी माफी मागणार नाही, 10 वेळा लिहून घे. काय संबंध माफी मागायचं तुला? मागणार तुला काय मागायचं माफी संबंध? मागायला लावणार. कशासाठी? माफी मागायला लावणार. ही तुझ्या डोक्यात घे एक काहीतरी. 1,00,000% आणि हे मी आता कंप्लेंट करतोय, पडळकर साहेबांनी तुला असं सांगितलं आणि ती जाऊन तुम्हाला असं बोलायला लावलंय म्हणून. हा कर कंप्लीट. हा, चाललोय मी एसपी ऑफिसला, भेट तिथे येऊन. हा, ए जा तू बेदर आहे, जा बेदर आहे, जा. त्यानंतर आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा